हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मेसेजेस आहेत ते आई तुळजाभवानीकडून घेत आहोत, कारण की शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि पौर्णिमेपर्यंत हा नवरात्रोत्सव सुरू असतो. सो एनर्जी खूप जास्त हाय आहे, आई तुळजाभवानीची एनर्जी आहे. तर नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडूनच काही ना काहीतरी संदेश घेणार आहोत. जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जे कोणी आई तुळजाभवानीचे भक्त आहेत त्यांनीही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर लेट्स सी, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. आई तुळजाभवानी, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. जय शिवशक्ती शिवजी, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. लेट्स सी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय संदेश मिळतात. तर जे कोणी आई तुळजाभवानीचे भक्त आहेत त्यांनी मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नक्कीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी महत्त्वपूर्ण संदेश या रीडिंग मध्ये आहे. ओके, ओके, लेट्स सी. आपण एवढे मेसेजेस घेऊया. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत, नक्कीच सध्याच्या स्थितीला काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, कसलं तरी बर्डन आहे, काहीतरी कार्य आहे जे पूर्ण होत नाही. बरेच दिवस झाले त्याचं ओझं आहे त्यांच्यावरती. खूप जास्त असू शकतं, आर्थिक अडचणींना ते सामोरे जात आहे. मे बी फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, लोन आहे, कर्ज आहे डोक्यावरती, बहुतेक चिंता आहेत घरातील, मुलांच्या शिक्षणाच्या, करिअरच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात अशाही चिंता आपल्याला दिसून येत आहे. मे बी कशाचं तरी खूप जास्त लोन आहे, कुठली तरी चिंता आहे जी त्यांना सतावत आहे. मे बी नवीन ओझं काहीतरी पडलेलं आहे, जबाबदारी काहीतरी त्यांच्यावरती पडलेली आहे. सो त्याही बाबतीमध्ये येथे टेन्शन घेतलेलं दिसून येत आहे. बर्डन त्या गोष्टीचं खूप जास्त येथे दिसून येत आहे. त्यामुळे असू शकतं थोडीशी नाराजी सुद्धा आहे, थोडंसं मेडिटेशन करण्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा जाणवत आहे. बिकॉज येथे गोंधळ खूप जास्त विचारांचा उडालेला येथे आपल्याला दिसून येत आहे. तर ही जनरल रिडिंग आहे. ज्यांना जितकी रेझोनेट होईल तितकीच त्यांनी ती घ्यायची आहे, बाकीची ती सोडून द्यायची आहे. त्याचबरोबर येथे असंही दिसून येत आहे, मे बी असू शकतं कशाच्या तरी बाबतीमध्ये रिजेक्शन सुद्धा मिळाल्याची शक्यता येथे आहे, किंवा रिजेक्शन मिळालेलं आहे किंवा रिजेक्ट केलेलं आहे, अशी काहीतरी एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. मे बी ही तुमच्या पार्टनरकडून आहे, तुमच्या नातेसंबंधामध्ये आहे, जे की तुम्ही त्यांच्यापासून खूप जास्त डिस्टन्सवरती आहात. फिजिकल डिस्टन्स आहे, इमोशनल डिस्टन्स आहे. तर त्यावरती तुम्हाला येथे आई तुळजाभवानी त्या संदर्भात नक्कीच काही ना काहीतरी येथे संदेश देऊ इच्छित आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला हेही दिसून येत आहे की तुमचे फायनान्शियल ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या फायनान्शियल गोष्टींच्या बाबतीमध्ये, आर्थिक तुमच्या व्यवहारामध्ये येथे दिसून येत आहे नक्कीच कोणीतरी चीट केलेला आहे तुम्हाला, कोणीतरी धोका दिलेला आहे, कोणीतरी फसवल्याची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी असू शकतं कोणीतरी घरातीलच व्यक्ती आहे जिचं तुमच्या धनावरती डोळा आहे, पैशावरती डोळा आहे, किंवा तुम्हाला त्यांनी फसवल्याची सुद्धा येथे शक्यता आहे. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात, बट येथे एनर्जी इंडिकेट करत आहे की ती व्यक्ती तुम्हाला फसवण्याचे चान्सेस आहेत. सो आई तुळजाभवानी तुम्हाला येथे गाईड करत आहे ह्या व्हिडिओ थ्रू, की तुम्हाला खूप जास्त अवेअर राहायचं, अवेअरनेसमध्ये राहायचं आहे. तुमच्या नकळत असं होऊ शकतं की तुमचं जो काही मनी आहे, पैसा आहे, तो कोणीतरी तुमच्यापासून घेऊ शकतं, हिरावून घेऊ शकतं, हडपू शकतं. अशा प्रकारची सुद्धा एनर्जी येथे जाणवत आहे. बिकॉज ती व्यक्ती जी आहे ती तुमच्या फॅमिलीमधीलच आहे. तिला तुमचं जे काही धन आहे हे दिसून येत आहे, पैसा आहे तुमच्याकडं, त्याची पूर्ण जाणीव आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, काय आहे या संदर्भामध्ये माहिती आहे. त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला फसवण्याचे येथे चान्सेस आहेत. तर आई तुळजाभवानी ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईड करत आहे. बी अवेअर, त्यांच्यापासून तुम्हाला जपून राहायचं आहे, सावधान येथे राहायचं आहे. सावधानतेचा इशारा तुम्हाला येथे आई तुळजाभवानी देताना दिसून येत आहे. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत, तर येथे नाईट ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. नाईट ऑफ सॉर्ड अँड किंग ऑफ सॉर्ड इंडिकेट करत आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त शांत स्वभावाचे आहात,
एक प्युअर हार्ट आहे, एक प्युअर सोल आहात. सो लोकांना त्रास देणं, दुखावणं, भांडणं, वादविवाद करणं, तुम्ही त्यांच्यापासून दूर राहता, अशी तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे. परंतु आई तुळजाभवानी येथे तुम्हाला गाईड करत आहे की ह्या जगामध्ये खूप शांत राहूनही जमणार नाही. या जगामध्ये खूप नम्रतेचा पुतळा बनवूनही जमणार नाही. खूप आपण इनोसंट आहोत, परंतु येथे तुम्हाला आई तुळजाभवानी येथे गाईड करत आहे. जसं की एक रूप सरस्वती मातेचं आहे, एक रूप तुम्हाला दिसतंय मा दुर्गाचं आहे, तसंच एक रूप येथे मा कालीचं सुद्धा आहे, आई तुळजाभवानीचं सुद्धा आहे. ज्या प्रकारे आई तुळजाभवानी आपली तलवार काढून शत्रूंशी एक हात करते, तर दोन हात करते, तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे, आई तुळजाभवानी गाईड करत आहे की तुम्हालाही तुमच्या शत्रूंना बिलकुल सोडायचं नाहीये. जशाच तसं राहा, अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये आई तुळजाभवानी येथे गाईड करत आहे. आता शस्त्र उचलण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे, तर त्या बाबतीमध्ये आई तुळजाभवानी बिलकुल तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. अन्यायाविरुद्ध तुम्हाला लढायचं आहे. जो काही अन्याय तुम्ही सहन करत आहात, तर तो तुम्हाला सहन करायचा नाहीये. या बाबतीमध्ये आई तुळजाभवानी तुम्हाला येथे गाईड करत आहे. कारण की असू शकतं लोकांनी आजपर्यंत तुमचं एक सौम्य रूप पाहिलेलं आहे, एक शांत रूप पाहिलेलं आहे, परंतु तुमच्या त्या शांत सौम्य रूपाच्या पाठीमागे एक मा कालीचं सुद्धा रूप आहे, एक प्रचंड अशा दुर्गा मातेचं सुद्धा रूप आहे. तर ते रूप आता दाखवण्याची वेळ काहींच्या संदर्भात येथे आलेली दिसून येत आहे. कारण की विनवण्या करून झाल्या, खूप सौम्यपणाने वागून झालं, गोड बोलून झालं, समजावून सांगून पाहिलं, सगळ्या गोष्टी करून झाल्या. पण जर ती व्यक्ती, समोरची शत्रू तुमचे जर ऐकत नसतील, तर तुम्हाला इथे आई तुळजाभवानी स्ट्रिक्टली गाईड करत आहे. तुम्हाला शस्त्र उचलण्याची गरज आहे. आपण एखाद्या व्यक्तीला एकदा माफ करतो, दोनदा माफ करतो, तीनदा माफ करतो, परंतु सारखी जर ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण करत असेल, आपल्याला त्रास होईल असं काहीतरी वागत असेल, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला येथे वॉर्निंग देण्यात येत आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला संदेश पाठवत आहे ह्या व्हिडिओ थ्रू. हे माझे संदेश नाहीत, हे त्यांचे संदेश आहे. सो तुम्हाला आता सौम्यपणा सोडून देण्याची गरज आहे, कुठेतरी स्ट्रिक्टनेस दाखवण्याची गरज आहे. बिकॉज चुका येथे तुम्ही खूप जास्त टॉलरेट केलेल्या आहे. खूप जास्त ज्या काही इतरांच्या चुका आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, ते कसे वागतात त्यावरती तुम्ही प्रतिक्रियाही दिलेली आहे, परंतु त्याने ती सुधारलेली दिसत नाहीये. सो तुम्हाला इथे स्ट्रॉंग होण्यासाठी आई तुळजाभवानी गाईड करत आहे. तर नक्कीच तुमच्या धनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सावधानता बाळगायची आहे. तुमच्या पैशांच्या बाबतीमध्ये सावधानता बाळगायची आहे. त्याचबरोबर इतर जे हितशत्रू आहेत त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला नजर ठेवायची आहे. त्याचबरोबर काहीतरी डेथच्या संदर्भात एनर्जी आलेली आहे. डेथ मे बी असू शकतो, कोणीतरी तुमच्या घरातील व्यक्ती आहे, जवळची व्यक्ती आहे जी तुम्हाला सोडून गेलेली आहे, परंतु तुमचं त्यांच्याशी खूप जास्त इमोशनल बॉन्डिंग होतं, एक प्रेम होतं, एक कनेक्शन खूप पॉझिटिव्ह होतं, सोल टू सोल कनेक्शन होतं. मे बी ते तुमचे सोलमेट असण्याची शक्यता आहे. सोलमेट आपले कोणीही असू शकतात, एखादा पाळीव प्राणी सुद्धा आपला सोलमेट असू शकतो. तर असू शकतो तुमची बहीण आहे, मोठी बहीण आहे, भाऊ आहे, पप्पा आहेत, मम्मी आहे, किंवा आजी आजोबा आहेत, कोणीही असू शकतं ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त इमोशनली कनेक्शनमध्ये होतात, खूप जास्त एक बॉन्डिंग होतं तुमच्यामध्ये. तर अशा व्यक्तीची सोल तुमच्याशी कनेक्ट होऊ पाहत आहे किंवा कनेक्शनमध्ये ती सोल आहे. असं नाही होत की माणूस मृत झाला म्हणजे त्याची ऊर्जा जी आहे ती मात्र संपत नाही, ती ऊर्जा तशीच राहते, फक्त शरीर संपतं हे आपल्याला माहिती आहे. सो या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, आई तुळजाभवानी गाईड करत आहे. अशी कुठली तरी सोल आहे जी तुमच्या सोबत आहे, ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सतत प्रोटेक्ट करत आहे. तर ती व्यक्तीची जरी डेथ झालेली असली, परंतु ती एक आत्मरूपाने तुमच्या आजूबाजूला आहे, एनर्जीने तुमच्या आजूबाजूला आहे. ते कोणीही असू शकतं, हजबंड, तुमचे लवर्स, मे बी कोणीही असू शकतं जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत आणि तुमचं त्यांच्यासोबत खूप जास्त एक इमोशनल बॉन्डिंग होतं. तर अशा व्यक्तीची एनर्जी येथे पिक झालेली आहे. तर आई तुळजाभवानी तुम्हाला गाईड करत आहे. ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे, पण ती तुम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी नाहीये, ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, प्रोटेक्शन देत आहे. बाहेरच्या शत्रूंपासून ती व्यक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. तिची सोल, तिचा आत्मा तुम्हाला इथे प्रोटेक्ट करत आहे. सो क्लायमेट डिसाइडिंग त्याचबरोबर आपल्याला येथे
3 ऑफ कप्सचंही कार्ड मिळालेलं आहे. मे बी असू शकतं तुमच्या घरामध्ये दत्तगुरूंची सेवा केली जाते, तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे, तुमच्या घरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कुठल्याही देवतेचा तुमच्या घरामध्ये फोटो असू शकतो, माँ कालीचा फोटो असू शकतो, कुठला तरी असा फोटो तुमच्या घरामध्ये आहे ज्यातून तुम्हाला एनर्जी मिळते. तर ही एनर्जी तुमच्यासाठी खूप जास्त सेलिब्रेशन मीन्स नॉट दॅट वे की सेलिब्रेशन फक्त उत्साह फक्त ह्याच्यासाठीच येतो की काही घेतलंय किंवा काही नाही. काही आपल्याला मनातून आंतरिक आनंद झाला तर तेही एक प्रकारचं सेलिब्रेशनच आपल्यासाठी असतं. किंवा असू शकतं लवकरच तुम्ही कसलं तरी सेलिब्रेशन करण्याच्या तयारीमध्ये आहात, काहीतरी आनंद व्यक्त करू शकता, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडेल ज्याने खूप जास्त आनंद तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तर आई तुळजाभवानी तुम्हाला इथे गाईड करत आहे की लवकरच सेलिब्रेशन येत आहे. एनर्जी तुमच्यासाठी आनंद, उत्साह, एक प्रकारे जॉयफुल एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. त्याचबरोबर आपल्याला इथे द एम्पररचं कार्ड इंडिकेट करत आहे. मे बी कोणीतरी व्यक्ती आहे जी घरामध्ये खूप जास्त सत्ता गाजवते, तिच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे. ती मेल फिमेल कोणी असू शकते, तुमचे इनलॉज मध्ये असू शकते, सासरकडचे असू शकतात किंवा तुमचे हस्बंड असू शकतात किंवा कोणीही असू शकतं ज्यांच्याकडे तुमच्या घरातील सत्ता आहे. तर अशाही व्यक्तीची एनर्जी येथे जाणवलेली आहे. मे बी असू शकतं ती सर्व सत्ता तुमच्या ताब्यात येण्याची खूप जास्त शक्यता येथे नाकारता येत नाही. इट्स अ पॉझिटिव्ह साईन. जसं की ही व्यक्ती तुम्हाला दिसते एका सिंहासनावर बसलेली आहे, तशाच प्रकारची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. इथून पुढे तुम्ही ऑर्डिनरी पर्सन राहणार नाही आहात. तुमच्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल, सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. एक प्रकारचा राजयोग आपण म्हणू, बिकॉज हा एम्परर आहे, साधा सुद्धा व्यक्ती नाही, एम्परर आहे. तर किंगच्याही पुढे सम्राट आहे हा व्यक्ती. तर असू शकतं तुमच्याकडे काही सत्ता येत आहे, काही तुम्हाला कसलं तरी पद मिळत आहे, तुमची पदोन्नती होत आहे, काहीतरी प्रमोशन होत आहे, अशी ही शक्यता आहे. एक खूप चांगलं स्थान तुम्हाला मिळू शकतं. ते स्थान कशाही संदर्भात असू शकतं, स्पिरिच्युअलिटीमध्ये किंवा करिअरमध्ये, घरामध्ये असू शकतं. तुम्हाला चांगलं स्थान मिळताना इथे दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा एनर्जी पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर 6 ऑफ वॉन्डचं कार्ड हेही इंडिकेट करत आहे की सक्सेसफुल एनर्जी आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला इथे एक आशीर्वाद रूपी ब्लेसिंग्स तुम्हाला पाठवत आहे. ही ब्लेसिंग्स तुम्हाला तुमच्या घरातील जे काही चित्र आहे त्यातून सुद्धा मिळते. जे काही तुम्ही लावलेलं आहे भिंतीवरती किंवा तुमच्या देवघरामध्ये आहे, फोटो आहे, चित्र आहे, पण कसलं तरी चित्र आहे, त्यातून तुम्हाला एनर्जी मिळते. ही एनर्जी तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जात आहे. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडवून आणत आहे. मे बी मला जेव्हा चित्राचं आठवण आली किंवा ज्यावेळेस असं इंट्युशन आलं, तर मे बी असू शकतं घोड्यांचं चित्र आहे तुमच्या घरामध्ये, 7 हॉर्सचं चित्र आहे जे यशाचं प्रतीक आहे. असू शकतं असं कुठलं तरी यश प्रदान करणारं चित्र तुमच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे आणि लवकरच तुमच्या जीवनामध्ये आपल्याला सक्सेस येताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. तर नक्कीच आई तुळजाभवानी तुमच्या जीवनामध्ये यश घेऊन येत आहे. तुम्हाला ब्लेसिंग्स पाठवली जात आहे, आशीर्वाद तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू पाठवले जात आहे. जे काही तुम्ही दुःख सहन केलेलं आहे आजपर्यंत, मे बी जबाबदाऱ्या आहेत अजूनही, असं नाही की दुःख सगळं संपून जाईल, सगळे हार्डल्स संपतील, नाही. हे बघा, जे आपल्या जीवन आहे हे जीवन एक संघर्ष आहे. त्या संघर्षामध्ये आपण एक एक टप्पा पार करत असतो. तर थोडे आपले जे काही दुःख होते, यातना होत्या, त्या खूप जास्त प्रमाणात होत्या, त्या कमी होतील. परंतु संघर्ष पूर्णपणे कधी संपत नसतो जीवनामध्ये, कारण की जीवनाचं नावच संघर्ष आहे. सो आपण सगळे संघर्ष संपतील आणि मग आपण शांत बसू असं होत नाही. हे आपलं आयुष्य आहे, जर्नी आहे. सो ही चालत राहणार आहे. तर पुढील भविष्यामध्ये तुमच्याकडे सक्सेस येताना दिसून येत आहे. त्याचबरोबर कसल्या तरी बाबतीमध्ये तुम्हाला आई तुळजाभवानी येथे गाईड करत आहे की तुम्हाला नो म्हणण्यासाठी सुद्धा येथे गाईड करत आहे. असू शकतो तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणता, सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही एकट्याच घेण्याचा प्रयत्न करता. जे काही तुम्हाला दिलेलं आहे घरातलं कार्य, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्यांना दिल्यात तर कदाचित ते पूर्ण करणार नाही किंवा टाळाटाळ करतील. परंतु तुम्हाला सगळ्या जबाबदारी नका घेऊ. थोडं तुमच्या हेल्थकडे पण लक्ष द्या. तुमच्या पूर्ण तुमचं जे काही जीवन आहे,
सेल्फ लवकडे पण लक्ष द्या. सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही अंगावरती घेऊ नका. थोड्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांनाही वाटून द्या. या प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू गाईड केले जाते. काही गोष्टींना नकार द्यायलाही शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणून. काही काहींची सवय असते, त्यांना नाही म्हणता येत नाही. त्यांना वाटतं नको, आपण नाही बोललो तर कदाचित समोरच्या व्यक्तीला राग येईल. परंतु नाहीये, मला काही गोष्टींसाठी, काही कामांसाठी नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे. तर इथे तुम्हाला आई तुळजाभवानी गाईड करत आहे की काही गोष्टींना नाही म्हणा. बॉटमची एनर्जी आपल्याला इंडिकेट करत आहे, मे बी तुम्हाला काहीतरी दुःख आहे, तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर आहेत, किंवा मी जसं आत्ता सांगितलं तुम्हाला की इमोशनल डिस्टन्स आहे, फिजिकल डिस्टन्स आहे तुमच्या पार्टनरपासून तुमचा, ते दूर आहेत. सो त्यामुळे हे सॉर्ट आउट करून घ्या लवकर. ज्या काही गोष्टी तुम्हाला कम्युनिकेट करायच्या आहे ते कम्युनिकेट करून घ्या. कम्युनिकेशनमध्ये या, त्यासाठी प्रयत्न करा. मे बी असू शकतं ते रुसलेले आहेत किंवा बोलणं नाही होते, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही त्यासाठी काहीतरी ॲक्शन घ्या. यासाठी सुद्धा डिवाइन गाईड करत आहे. 3 ऑफ सॉर्डचं कार्ड इंडिकेट करत आहे की कोणीतरी तुम्हाला दुखावलेलं आहे, धोका दिलेला आहे, किंवा बिट्रेयलची एनर्जी आहे. दुःखी आहात तुम्ही, परंतु येथे काही गोष्टींना डिवाइन गाईड करत आहे. टॉरचं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे. तर नक्कीच चांगली सुरुवात या संदर्भात सुद्धा होण्याची शक्यता आपल्याला येथे आहे. मे बी खूप मोठा असं काहीतरी घडून गेलंय तुमच्या जीवनामध्ये. एखादा टॉवर मुवमेंट येऊन गेलेला आहे, ज्याने तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, फायनान्शियल लॉस झालेला आहे, इमोशनल लॉस झालेला आहे. तर येथे टॉवरचं जे कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे की ते रिव्हर्स झालेलं आहे. हळूहळू यामध्ये बदल होताना दिसून येत आहे, पुनर्जीवन होताना दिसून येत आहे. जसे की डेथचं कार्ड फक्त हेही इंडिकेट करतंय की काही गोष्टीमध्ये नवीन बदल, पुनर्जन्माची एनर्जी येथे आपल्याला आहे. तर क्वीन ऑफ कप्सचं कार्ड आहे. तर ते हेही इंडिकेट करतंय की मे बी मॅरेजच्या रिलेटेड तुमचे जे काही क्वेश्चन आहेत, जे काही प्रश्न आहेत, तर तेही लवकरच सुटताना दिसून येत आहे. तर शिवशक्ती ऊर्जाही जाणवत आहे. असू शकतं आई तुळजाभवानी तुम्हाला एका अशा एनर्जीमध्ये घेऊन जात आहे, एका अशा नात्यामध्ये घेऊन जात आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रू लव्ह मिळत आहे. एक खरं प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे. पॉझिटिव्ह तुम्ही होणार आहात, त्या दृष्टीने तुमची एनर्जी पुढे पुढे जात आहे. स्पिरिच्युअल कार्य करताना तुम्ही दिसून येत आहात. तर असू शकतं तुमच्यातील जी काही शिवशक्ती ऊर्जा आहे ती सुद्धा बॅलन्स होताना आपल्याला दिसून येत आहे. जे की तुम्ही खूप जास्त इमोशनल होतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून क्राईंग करणं किंवा रडणं, तुम्हाला भीती वाटणं, फिअरच्या एनर्जीमध्ये असणं, सतत निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला असक्षमता वाटते. तर अशा ज्या गोष्टी असतात तर त्यामध्ये फिमेल एनर्जी असते, ती डिसबॅलन्स असते. तर येथे आई तुळजाभवानी तुम्हाला आता बॅलन्स सिच्युएशनमध्ये घेऊन येत आहे. जी तुमच्यातीलच मस्क्युलाइन अँड फेमिनाइन एनर्जी आहे ती येथे बॅलन्समध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. यू आर पॉवरफुल फिमेल. तर कर्मा जे आहे ते कर्मा येथे आपल्याला कंप्लीट होताना दिसून येत आहे. कार्मिक रिलेशनशिप होते तुमच्या जीवनामध्ये. मे बी असू शकतं काही शनीची 7.5 किंवा इतरही काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत्या, त्यामुळे कार्मिक रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आले. तुम्ही त्यांना फेस केलं तर रेडिंग खूप जास्त मोठी होईल. परंतु येथे दिसून येत आहे आता जशाच तसं वागण्याची गरज आहे, जशाच तशा गोष्टींना उत्तरं देण्याची येथे गरज आलेली आहे. त्यामुळेच तुमच्यातली जी काही फेमिनाइन अँड मस्क्युलाइन ऊर्जा आहे ती येथे एकत्रित करण्यात येत आहे. तर लेट्स सी, पाहूया आपण आपल्याला आणखीन काय गायडन्स मिळतंय. ओके, तर असू शकतं काही कम्युनिकेशनची जी तुम्ही वाट पाहत होतात तर ते कम्युनिकेशन तुमच्याकडे येण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज द व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड, दिस कार्ड इज व्हेरी फॉर्च्युनेट. काही कम्युनिकेशन तुमच्यापर्यंत येत आहे. कोणीतरी तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्ट सांगत आहे, ती गोष्ट तुम्हाला कळणार आहे. कुणीतरी तुम्हाला त्यांचे हिडन फिलिंग्स किंवा ज्या गोष्टी त्यांनी तुमच्याबरोबर कधी शेअर केल्या नाहीत, तर असं कुणीतरी व्यक्ती आहे किंवा मेल फिमेल एनर्जी आहे किंवा तुमचे पार्टनर आहे जे तुमच्यापासून दूर आहेत, ते तुमच्याकडे येऊन तुम्हाला काही गोष्टी कन्फेस करू शकतात, काही गोष्टी तुम्हाला सांगू शकतात, असं येथे दिसून येत आहे. आणि त्याच्यानंतरच येथे दिसून येत आहे तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. सनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे त्या गोष्टीमुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. तुमची विश सुद्धा येथे पूर्ण होणार आहे. सो
आई तुळजाभवानी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त ब्लेसिंग्स आशीर्वाद घेऊन येत आहे. न्याय तुमच्या जीवनामध्ये होत आहे. जजमेंट तुमचं केलं जात आहे. तर नक्कीच तुमच्यावरती लक्ष आहे. तुम्ही जी काही सेवा करतात आई तुळजाभवानीची, तर त्यामध्ये तुम्ही जी काही सेवा केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला ह्या जजमेंट ह्या कार्ड थ्रू मिळत आहे. मे बी हेल्थची इश्यू जर असतील, काही आरोग्याच्या तक्रारी असतील, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहे. तर आय होप तुम्हाला आई तुळजाभवानीचे सर्व मेसेजेस जे आहेत ते रेझोनेट झाले आहेत. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा. ही जनरल रिडिंग आहे. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.